तर हाय काय आम्ही आमचे कॉलेज सुटून गेले तर आम्ही चालत येत आहे. तर स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये. तर पुढे काय होतं ते नक्की तुम्ही बघा, पूर्ण ब्लॉग बघा, मग तुम्हाला सांगतो आमच्यासोबत आज आमच्या पेपरमध्ये काय झालं आहे ते नाही. तर आम्ही कारखाना पाठवापासून तर साखरेपर्यंत चालत आले आहे. खूप लांब आहे, 5-6 किलोमीटर येऊन जातं. तसंच आम्ही 6-7 जण आले आहे मित्र. बाकीचे बसमध्ये येत आहे. बसमध्ये पुढे निघून गेलं आहे, ते बसमध्ये आलेले. आम्ही पोचूनच गेले आहे इथं साखरीच्या पुलावरती. त्याच्या मागे थोडं पुलापासून थोडं हे बघ पूल दिसत आहे, बघू शकतात तुम्ही. बघ, थोडं थोडं झूम करून दाखवतो बघा. गाडीवाले येत आहे. आम्ही पुढे एकदम एन्जॉय मध्ये चालत येत आहे. एकदम मस्ती करत आले तिकडून. आता बघा, पुलावरती आले आम्ही. पुलावरतून तुम्ही बघू शकता नदीचा व्ह्यू कसं आहे. नदी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नदी कसं वाटते ते. बघा, आम्हाला तर चांगली वाटते. तसं त्याच्यातलं पाणी पण बघून तसं वाटतं. तर बाकीचे बसमध्ये आता जस्ट पुढे गेले आहे आमची. मला बघून हसत होते. आम्ही पण मग त्यांना थोडं कॉमेडी करून दाखवलं. तर हे बघा, हे आले होते बसमध्ये. हे तिघं बाकीचे निघून गेले. हे बघा कसं करून दाखवत आहे नंतर कॉमेडी. आता बस स्टँडवरती जात आहे बाकीचे. आम्ही हॉस्टेलवर जाणार आहे. हॉस्टेलवरती येऊन गेले आहे. थोडं पुढे आहे आता. बघा, हॉस्टेल तिकडे आहे आमची. हे सांगत आहे मला पण दाखव, हे पण त्यांना पण दाखवून देतो, मग नाराज नाही व्हायला पाहिजे. कारण की बाबू दिसत आहे तिकडे हॉस्टेल. राहणार आहे असं सांगत आहे कुंदनबाई इथं. बघा, हा चांगल्यावरती असून दाखवत आहे. ते बघा, आमचे हॉस्टेल येऊन गेले. हॉस्टेलमध्ये जाऊ तर असं सपोर्ट करत राहते. मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.